नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल हिम्स नवी मुंबईहून आपल्याबरोबर पेशंट आहे जनाबा खामकरजी। पेशंट आपल्याकडे राहून गेलेले 15 दिवस इथे ऍडमिट होते। आता पेशंट फॉलोअपला आले आहे डिस्चार्ज नंतर। पेशंटला काय काय त्रास होता आणि आता त्या त्रासांमध्ये किती आराम आहे हे पेशंट तुम्हाला स्वतः सांगतील। पेशंटला बीपी शुगर दोनही होतं। इथून गेले त्याच्यानंतर बीपीचं पण औषधं बंद झाले त्यांची आणि शुगरचे पण औषधं बंद झाले। ॲलोपॅथी डॉक्टरने त्यांना डायलिसिस सांगितलं होतं। तर आता पेशंट तुम्हाला सांगतील की त्यांचं कंडिशन आता कसं आहे। जनाबाजी, ज्यावेळी आमचे वडील मुंबईला घेऊन आलो होतो त्यावेळी ॲलोपॅथी हॉस्पिटलमध्ये त्यांना डायलिसिसची गरज आहे असं सांगण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर मला डायलिसिस करायचं नव्हतं। इन्सुलिन पण त्यांना चालू होतं शुगरमुळे आणि त्यानंतर मला नेटच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून शुद्धी हिम्स आयुर्वेदा याच्याशी संपर्क झाला आणि त्यानंतर मी या हॉस्पिटलशी संपर्क साधून त्यांना 15 दिवस ऍडमिट केलं होतं। ऍडमिट केल्यानंतर त्यांना 15 दिवसानंतर आणि 15 दिवसामध्ये सुद्धा एक सुद्धा डायलिसिसची गरज भासली नाही आणि त्यांचं शुगर आणि बीपी दोन्ही पण कंट्रोल आहे। आता डिस्चार्ज घेऊन 1 महिन्याहून जास्त वेळ झाला आहे आणि मी क्रिएटिन यावेळी घेऊन आलो होतो शुद्धीमध्ये त्यावेळी त्यांचा 11 होता आणि डिस्चार्ज घेऊन गेल्यानंतर 1 महिन्यानंतर मी घरी रिपोर्ट काढला तर त्यांचा क्रिएटिन लेवल हा 5 आलेला आहे आणि अशा तऱ्हेने आम्हाला खूप चांगला आमच्या पेशंटमध्ये खूप फरक दिसलेला आहे। जेव्हा ते आले तेव्हा त्यांना काय काय त्रास होता? त्यांना त्रास होता, छातीमध्ये जळजळ होती, त्यांच्या दम लागत होता थोडाफार आणि शुगर आणि बीपी त्यांची कधीच कंट्रोल नव्हती। इन्सुलिन पण चालू होती। आता त्यांना डिस्चार्ज घेऊन गोळ्या घेतल्यानंतर त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास नाही। आता दम लागतोय? आता नाही, दम नाही लागत, छातीमध्ये जळजळ नाही होत, शुगर बीपी दोन्ही कंट्रोल आहे। लघवीला जे फेस येत होता नाही, हा लघवी पण जास्त होते आणि फेस पण प्रमाण कमी आहे आता। तर हे पेशंटचे रिव्ह्यू आहे। डिस्चार्ज होऊन त्यांना 1 महिना झालाय। आज पेशंट फॉलोअपला आले आहे। पेशंट एकदम ठणठणीत बरे, तुम्ही बघू शकता कसलंच बीपीचं आणि शुगरचं औषध पण चालू नाहीये आणि त्यांचं क्रिएट लेवल पण कमी आलंय। धन्यवाद। तुमच्या आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा।